महाराष्ट्रामध्ये उत्साह आहे तो कार्तिकी एकादशी संदर्भातला आणि त्याच निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपुरामध्ये दाखल झाल्याचं आपण यावेळी दृश्यांमध्ये पाहतोय। कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूर नगरी एका बाजूला सज्ज झालेली असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्या ठिकाणी असलेली हजेरी आपण यावेळेला पाहतोय। अगदी काही क्षणांपूर्वी ते त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तर विविध कार्यक्रमांचं त्यांच्या उपस्थितीमध्ये आज पंढरपुरामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणची थेट दृश्य आपण न्यूज 18 लोकमत वरती यावेळेला पाहतोय। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूर पूर्णपणे सज्ज झालेलं आहे। विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी देखील दाखल होत आहेत। मात्र त्याच पार्श्वभूमीवरती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर राजकीय नेत्यांची देखील आज पंढरपुरामध्ये उपस्थिती आपण यावेळेला पाहतोय। पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा वीरेंद्र उत्पात आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात। वीरेंद्र, त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये अगदी काही क्षणांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित झालेले आहेत, दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत इतर राजकीय नेते सुद्धा आहेत आणि त्याचं थेट प्रक्षेपण आपण न्यूज 18 लोकमत वरती यावेळेला दाखवतोय। काय नेमकं सुरू आहे त्या ठिकाणी? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहित सर्व मान्यवर या कोरटी ते वाखरी बाह्यवळण या भूमिपूजनाच्या कार्यक्रमस्थळी आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। थोड्याच वेळात एक छोटेखानी कार्यक्रम आहे, त्या उपस्थित लोकांना ते या बाह्यवळण भूमिपूजन कार्यक्रम आहे की पालखी मार्गाच्या कामाबद्दल संबोधित करते। नक्कीच यावेळेला वीरेंद्र उत्पात आपले प्रतिनिधी आपल्यापर्यंत अधिक माहिती पोहोचवत आहे आणि त्या ठिकाणी सुरू असलेल्या भूमिपूजनाच्या सुरुवातीचे आपण दृश्य यावेळेला पाहतोय। पंढरपुरामध्ये 2 लाख भाविक दाखल झालेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती। आज आणखी काही कार्यक्रमांचं आयोजन त्या ठिकाणी पंढरपुरात करण्यात आलेलं आहे का वीरेंद्र? सर्व वारकरी बंधूंना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात। वीरेंद्र, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? आज आणखी कुठल्या कार्यक्रमांचं आयोजन राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेलं आहे? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर वारकरी परिषद असणार आहे शासकीय विश्रामगृह येथे आणि पंढरपूर शहर विकास आराखडा तीर्थक्षेत्र विकास आराखडा याच्याबद्दल बैठक असणार आहे। कारण उपमुख्यमंत्र्यांनी याच्या आधी पंढरपूर हा कॉरिडॉर याच्याबद्दल वक्तव्य केले होते आणि त्याच्याबद्दल नेमकं काय असणार आहे, कशा पद्धतीने हा कॉरिडॉर असणार आहे। 2011 सालचा जो डीपी प्लॅन आहे तेवढ्यापर्यंतच म्हणजे तेच काम होणार आहे की अजून आणखी काही त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे? कशा पद्धतीने हे 300 कोटी पहिल्या टप्प्यामध्ये या कॉरिडॉरसाठी सँक्शन झालेले आहेत आणि त्याच्यानंतर वारकरी दिंडी असणार आहे आणि पहाटे 2च्या नंतरनं महापूजेसाठी ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दाखल होणार आहेत। महाराष्ट्र राज्याचे निश्चितच आहे आणि त्या ठिकाणी आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्या संदर्भात आपले प्रतिनिधी आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहेत। बरं, कॉरिडॉर म्हणून असलेला विकास असेल किंवा पंढरपूरचा आतापर्यंत विकास होणं जे अपेक्षित होतं त्या दृष्टीनं आता नवं सरकार काही पावलं उचलेल असं वाटतं का? कारण प्रत्येक वेळेला कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरकडे पाहिलं जातं, मात्र त्या ठिकाणी हवा असलेला विकास, भाविकांसाठी असलेल्या सोयी सुविधा या बाबतीत मात्र ते अजूनही दुर्लक्षित असल्याचं पाहायला मिळतं। तर त्या ठिकाणी असलेली जी चंद्रभागा आहे तिची आजही असलेली प्रदूषित अवस्था पाहिली तर फक्त पुनरुज्जीवन करण्याचं बोललं जातं, प्रत्यक्षात ते कधी पाहायला मिळणार महाराष्ट्रातल्या जनतेला आणि खास करून विठुरायाच्या भक्तांना? वीरेंद्र, आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? हो, तीर्थक्षेत्राच्या विकासासंदर्भामध्ये आज काही बोललं जाईल का? निश्चितच आज अपेक्षित आहे पंढरपूरकरांसाठी आणि सर्व वारकरी भक्तांसाठी की नक्की पंढरपूरचा विकास कशा पद्धतीने होणार आहे आणि कॉरिडॉर म्हणजे नेमकं कशा पद्धतीने होणार आहे। जो ज्या पद्धतीने वाराणसी येथे उज्जैन येथे झालाय तशा पद्धतीने पंढरपूर
उत्सुकता पंढरपूरच्या लोकांना आणि वारकरी भक्तांना लागलेली आहे. त्यामुळे नक्कीच बरोबर आहे. आपण पाहिलं की राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्या हस्ते भूमिपूजन या ठिकाणी पार पडलं. त्यानंतर शिलान्यासही करण्यात आला. शिलान्यासानंतर त्या ठिकाणी वृक्षारोपणही करण्यात आल्याचं आपण पाहिलं. वीरेंद्र उत्पात आमचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत या संदर्भातली माहिती पोहोचवत होते. मात्र थेट पंढरपुरातली ही दृश्य न्यूज 18 लोकमतवरती आपण यावेळेला पाहतोय. कारण पंढरपूरचा विकास असेल, भाविकांसाठी असलेल्या सोयी सुविधा असतील, त्या दृष्टीनं मात्र लवकरात लवकर या नव्या सरकारनं पावलं उचलावीत अशी अपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेची आणि भाविकांची देखील आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज पंढरपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणखी काही घोषणा करतात का, त्या ठिकाणी कॉरिडॉरच्या माध्यमातून कशा प्रकारे विकास केला जाणार आहे याविषयीचा त्यांचा रोडमॅप ठरलेला आहे का, सरकारनं काही ठोस पावलं उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे का, हे देखील अगदी काही क्षणामध्ये स्पष्ट होईल. ज्यावेळेला माध्यमांशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतील त्यावेळेला माऊली पंढरपूरचा काया पालट हीच अपेक्षा यावेळेला राज्यातल्या प्रत्येकाची. कॉरिडॉर निर्मितीचं भूमिपूजन अगदी काही क्षणांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते यावेळेला पार पडलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील त्या ठिकाणी असलेली उपस्थिती लक्षवेधी ठरताना पाहायला मिळते. आणि हे भूमिपूजन पार पडल्यानंतर मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन हा कॉरिडॉर कधीपर्यंत विकसित होतो, कॉरिडॉर विकसित झाल्यानंतर याचा तिथे येणाऱ्या सर्व भक्तांना किती फायदा होतो आणि त्याचा रोडमॅप आणि त्याची डेडलाईन काही ठरवण्यात आलेली आहे का, हे देखील आता लवकरच स्पष्ट होईल. ज्यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांना थेटपणे प्रतिक्रिया देतील. मात्र पंढरपुरामध्ये सुरू असलेल्या या कार्यक्रमाची थेट दृश्य केवळ आणि केवळ न्यूज 18 लोकमतवरती आपण एक्सक्लुझिव्ह या क्षणाला पाहतोय. कार्तिकी एकादशीचा मुहूर्त साधण्यात आलेला होता आणि कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूर नगरी पूर्णपणे सज्ज झालेली होती आणि त्याच निमित्तानं कॉरिडॉर निर्मितीचं भूमिपूजन पार पडलेलं आहे. उपमुख्यमंत्री माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत. थेट पाहूया. गडबड करू नका रे, सगळ्यांना थांबा. कार्तिकी एकादशीचं सर्व भक्तांमध्ये एक वेगळं महत्त्व असतं आणि खास करून पंढरपूरला ते हजेरी लावतात. 7-8 लोक एवढी रेटारेटी करतात. मुंबईत 50-50 असतात. सर, उद्धव साहेब आणि प्रकाश आंबेडकर नवीन युती समोर यायला लागलेले, आव्हान कितपत आहे? होईल तेव्हा पाहू, होईल तेव्हा बघू. पण कुठेतरी परस्पर विरोधी विचार जे आहेत ते कुठेतरी एक येताना पाहायला मिळतात. कारण असं आहे, राजकीय अस्तित्व आम्हाला आता ही सवय झाली आहे. आमच्या विरुद्ध एकमेकाला पाण्यात पाहणारे, एकमेकाचा विरोध करणारे, ज्यांचे विचार कधीच पटले नाहीत, ज्यांची आयडिओलॉजी सारखी नाही, असे सगळे एकत्रित येत असतात. ते जेव्हा येतील तेव्हा त्याचा मुकाबला आम्ही करू. आम्ही जनतेचं काम करतो, जनता आमच्या पाठीशी आहे. तर आज पंढरपूरमध्ये आलेले आहात. खरं तर कोरोनानंतर निर्बंधमुक्त ही दुसरी कार्तिक वारी जी आहे ती होते आहे. कसं पाहताय, काय नक्की मागणं असेल रायाकडे? ते अतिशय आनंद आहे की या ठिकाणी मला येता आलं आणि उत्साह देखील आहे. आषाढीला देखील या ठिकाणी आले होते आणि खूप होते. आताही अतिशय मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी आहेत. आणि शेवटी विठ्ठलाला तर मागणं एक, आणि ते मागणं म्हणजे आपला जो महाराष्ट्र आहे तो संपन्न व्हावा, सुजलाम सुफलाम व्हावा, हेच मागणं विठ्ठलाकडे मांडावं लागतं. आणि शेवटी विठ्ठल आपल्या पाठीशी आहेतच, त्यामुळेच आपल्यावरची संकटं जी आहेत ती दूर होत असतात. पंढरपूर संदर्भामध्ये आहेत की पंढरपूर कॉरिडॉर नक्की काय होणार आहे, नक्की कशा पद्धतीने त्याचं काम होणार आहे, म्हणजे डीपी आणि याला जोडून एक प्रश्न असा आहे की वर्षानुवर्षे वारकऱ्यांना तासन तास रांगेत उभं राहावं लागणं, दर्शनाला 10-10 किलोमीटर लांब चालत जाणं, ह्याच्यापेक्षा तिरुपती पॅटर्न वापरणार म्हणून अनेक वेळा घोषणा झाल्या. भाविकांची मागणी आहे, का त्याचा विचार होत नाही? असं आहे की तिरुपती पॅटर्न वापरायचा की कुठला पॅटर्न वापरायचा याचा जो काही निर्णय तो आपण करू. पण आपला एक विकास आराखडा आपण तयार केला आहे, त्याच्यावर बरेच दिवस झाले काम चाललेलं आहे. बरंचसं काम त्यातलं झालेलं आहे. आता उर्वरित काम देखील ते पूर्ण करायचं. आणि त्याच्यासोबत शेवटी तयार करत असताना जे भाविक आहेत त्या भाविकांना जास्तीत जास्त सोयी कशा देता येतील आणि त्याच दृष्टीने दर्शनाचं जे काही आपलं कार्य आहे हे जास्त सोपं कसं करता येईल. आता तिरुपती पॅटर्न 10 वेळा बदलला आहे. तिरुपतीमध्ये तो काही एक पॅटर्न राहिलेला नाही आहे, त्यांनी 10 वेळा बदलला आहे.
आपल्या सोयीचा, कारण काय असतं प्रत्येक ठिकाणची भौगोलिक स्थिती वेगळी असते, तिथल्या जागेचे काही आराखडे असतात. त्यामुळे जो पॅटर्न इथे सूट होईल तो करून कमीत कमी वेळ थांबावं लागावं. पण एका वेळी एवढे भाविक येणं म्हणजे तिरुपतीला निश्चित खूप मोठी संख्या येते, पण ती स्प्रेड होऊन येते. काहीच पर्व अशी असतात की ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात संख्या येते तर तिरुपतीलाही वाट पाहावीच लागते. त्यावेळेस काही तिरुपतीला लगेच आपल्याला दर्शन मिळतं किंवा बाहेर उभं राहावं लागत नाही असं नाही आहे. टक्के जरूर तिरुपती असेल किंवा इतरही देवस्थानांनी जे चांगलं काम केलं असेल ते बघूनच आपण आपला आराखडा मॉडिफाय करू. तर जयंत पाटील असं म्हणतायत की हे राज्य सरकार जे आहे ते गुजरातची चाकरी करण्यामध्ये व्यस्त आहे. राज्यातले प्रकल्प बाहेर जात आहेत. आज पुण्यात त्यांनी रस्त्यावरती उतरून काय उत्तर? जयंत पाटील कोणाची चाकरी करतायत हे आपल्याला माहिती आहे, त्यांना काय उत्तर द्यायचं. सर, आज पंतप्रधानांनी महाराष्ट्रासाठी 2 लाख प्रकल्प द्यायला सांगितलेले आहेत, म्हणजे प्रकल्प देणार म्हणून सांगितले. तर शिवसेनेचं म्हणणं असं की आता बहुतेक महाराष्ट्राची निवडणूक लागली आहे, त्यामुळे हे प्रकार चालू झाले. असं आहे, माननीय पंतप्रधानांनी 2 लाख प्रकल्प मंजूर केले आहेत असं सांगितलं. तर त्याच्यामुळे निवडणुका आल्या की ढोंग करणारे आम्ही नाही आहोत, सोंग करणारे आम्ही नाही आहोत. आम्ही 5ही वर्ष काम करणारे लोक आहोत. मंदिर पूर्ण झालंय. नवीन यावेळेला थेटपणे प्रतिक्रिया देत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेही पंढरपूर या ठिकाणाहून. कॉरिडॉर निर्मितीचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडल्यानंतर मात्र येत्या काळामध्ये कॉरिडॉर म्हणून या पंढरपूरचा विकास करण्यावरती आपला भर असणार असल्यावरती त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. तर त्यासाठी विविध मॉड्यूल देखील जे आहे ते अभ्यासले जाणार असल्याचंही त्यांनी